नाशिक, इगतपुरी आणि अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी संघर्ष, विहिरीत उतरून पाणी भरण्याची महिलांवर वेळ, नळ पाणी पुरवठा योजनेची मागणी। महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट, विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ, 16 जिल्ह्यांमध्ये अनेक गावात 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडला, 24 कॅरेट सोन्याचा दर आता जीएसटीसह 1 लाख रुपयांवर। पुढील काही दिवस सोन्याचे दर आणखी वाढण्याचा अंदाज। शासनानंच नेमलेल्या राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध, राज्यभाषा सल्लागार समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, हिंदी सक्ती निर्णय मागे घेण्याची विनंती। हिंदी सक्तीला विरोध होत असताना भाजपकडून आता दादरमध्ये बॅनरबाजी, तर भाषेची सक्ती नाही महाराष्ट्राची भक्ती, राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ या परिसरात भाजपचे बॅनर झळकले। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्री हत्या प्रकरणी आज फैसला, तर आरोपी अभय कुरुंदकरला फाशी की जन्मठेप होणार याकडे लक्ष, कुरुंदकरसह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर सुद्धा दोषी। बुलढाण्याच्या शेगावातील नखगळतीची केंद्र सरकारकडून दखल, तपासणीसाठी आता आरोग्य विभागाचं पथक बोंड गावात दाखल, बाधित रुग्णांची विचारपूस, शेगावात नखगळतीची आतापर्यंत 56 प्रकरणं। विढे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद, तर पुणे मेट्रो डेक्कन स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामानिमित्त पूल 1.5 महिना बंद राहणार, वाहतूक आता पर्यायी मार्गाने वळवली। म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार, किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी आता त्रिसदस्यीय समितीची नेमणूक, समिती 3 महिन्यात उपाध्यक्षांकडे अहवाल सादर करणार, म्हाडाचं नुकसान न होता स्वस्त घर देण्याचा हा प्रयत्न। नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा युद्धविरामाची विनवणी, नक्षलवाद्यांकडून शांती चर्चेसाठी केंद्र आणि छत्तीसगड सरकारला पुन्हा पत्र, माओवादी संघटनेचे सचिव भूपती यांनी सुद्धा शांती वार्ता व्हावी यासाठी प्रेस नोट केली जारी।